आज आपण आलेलो आहोत एमिनारा गोल्ड टॉवर्स मध्ये, जिथे आपण 2 BHK फ्लॅट डिझाईन केला आहे, जो की 2 BHK ला आपण 3 BHK मध्ये कन्वर्ट केला आहे। ते जर बघायचं असेल तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा। आपण स्टार्ट करूया फ्लॅट बघायला शू रॅक पासून। शू रॅक जे आहे ते आपण हँडललेस डिझाईन केलेलं आहे, ज्याला कुठे हँडल दिलेले नाहीये, आणि पूर्ण थीम जी आहे आपल्या फ्लॅटची ती पेस्टल कलर्स मध्ये आहे, प्लस लक्झरियस आहे। त्यामुळे आपण इथे सगळीकडे पेस्टल कलर यूज केलेले आहे। शू रॅकच्या बाजूला आपण इथे सिटिंग एरिया केलेला आहे, ज्याच्या खाली फुल स्टोरेज दिलेलं आहे, तेही सुद्धा हँडललेस आहे। पूर्ण MDF चं पॅनलिंग केलेलं आहे, फ्लुटेड पॅनलिंग। नेम प्लेट जी आहे ती आपण CNC कटिंग करून त्याला गोल्डन कलर मध्ये पावडर कोटिंग केलेली आहे, आणि त्याच्यावर लाईट इफेक्ट पडण्यासाठी आपण वरती एक लेज देऊन त्याच्यामध्ये लाईट दिलाय। त्या लेजवर आपण प्लांटर्स ठेवले आहेत, आणि ग्रीनरी थोडीशी असावी म्हणून इकडच्या बाजूलाही आपण काही प्लांटर्स लावलेले आहेत। आणि घरात छोटंसं तुळशी वृंदावन असावं म्हणून एक छोटंसं तुळशी वृंदावनही ठेवलेलं आहे। हा आपण सेफ्टी डोअर डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये CNC कटिंग करून त्याला ब्लॅक कलर मध्ये पावडर कोटिंग केलेलं आहे। त्यात सेम मॅच कलरचा ब्लॅक कलरचा हँडल त्याला दिला आहे। त्यानंतर आपण हा मेन डोअर जो होता तो तसाच ठेवून त्याला फक्त वरतून MDF लावलाय आणि ग्रुविंग केलंय कर्व मध्ये। चला तर आपण आता आत जाऊयात। तर इथे आपण पॅनलिंग केली आहे, जी की कर्व मध्ये केली आहे थीमशी मॅच करण्यासाठी। त्याच्यानंतर इथे आपण एक हिडन की होल्डर दिलाय, आणि मध्ये पूर्ण LED लावली आहे। आणि ही वॉल जी आहे ही पूर्ण टेक्स्चर्ड वॉल केली आहे, ज्याने की दिसायला छान दिसते आणि लक्झरियस लुक येतो। त्याच्यानंतर वरती आपण स्ट्रेच सीलिंग केली आहे, जी की सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि लुक वाईज खूप लक्झरियस दिसते। तर इथे आपण एक फ्रेम दिली आहे, जी की वरतून कर्व केलेली आहे, आणि ही आपण या वॉलला पूर्ण MDF मध्ये वॉल पॅनलिंग केली आहे, आणि त्याच्यावर PU केला आहे। तर हा आहे आपला लक्झरियस लिव्हिंग रूम। स्टार्टिंगला जसं सांगितलं होतं 2 बेडरूम आहेत, त्या तर मी दाखवणार आहेत, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला 3rd बेडरूम बघायचे असेल तर। तर हा आहे आपला टीव्ही युनिट। त्याला वरच्या बाजूनी LED स्ट्रीप फिरवली गेली आहे, खालच्या बाजूनी LED स्ट्रीप लावली आहे, आणि वन साइडला गोल्डन टी पट्टी लावली, ज्याने की त्याचा लुक छान आलाय। आणि 2 ड्रॉवर्स दिलेत दोन्ही बाजूला। हे दोन्ही ड्रॉवर्स मोठे ठेवलेत, म्हणजे मोठं काही सामान बसण्यासाठी। इथे ग्लासचा डोअर दिला आहे सेटअप बॉक्स साठी। टीव्ही युनिटच्या बाजूलाच आपण मंदिर डिझाईन केलं आहे। मंदिर मध्ये आपण कर्व डिझाईन घेतली आहे बॅक साइडला, त्याच्यामध्ये LED स्ट्रीप लावली आहे, वरती एक स्पॉटलाइट दिलाय, आणि आपण ह्याला ब्लाइंड्स लावलेत। आपण डोअर्स नाही केलेले, ह्याला ब्लाइंड्स लावलेत। सिटिंग साठी आपण एक स्टूल दिलाय व्हील असलेला। त्याच्यानंतर एक इथे पूजा वगैरे करण्यासाठी एक ड्रॉवर दिलाय। AC साठी आपण वरती पेलमेंट केलंय, आणि फुल हाईट कर्टन्स दिलेत। कर्टन्स आपल्या थीमशी मॅच होणारे दिलेत। हा आपला L शेप सोफा, हा सोफा कम बेड आहे, आणि ह्याचा कलर आपण आपल्या थीमशी मॅच होण्यासारखा आणि थोडासा डार्क घेतलाय, जेणेकरून की थोडा उठून दिसेल। आणि सोफा बॅक वॉल, जी की आपण MDF मध्ये CNC कटिंग केली आहे, आणि त्याच्यावर PU पेंट केलाय। देन सिलिंग, आपल्या हॉलची लेंथ जास्त असल्यामुळे आपण डिवाइड करून 2 फॅन दिलेत आणि एक शँडिलर दिलाय। इथनं आपला किचन स्टार्ट होतोय। हा आपला क्रॉकरी युनिट आहे। याला पण आपण हँडल्स कुठेही दिलेले नाहीयेत, सगळं हँडललेस ठेवलेलं आहे। वरती पण पूर्ण स्टोरेज केला आहे। हा आपला डायनिंग टेबल। तर किचन आपल्याला बिल्डर करून जेव्हा मिळाला तेव्हा हा सिंगल प्लॅटफॉर्म होता, आणि स्वयंपाक करण्याचा जो गॅसचा स्टोव्ह होता तो नॉर्थ साऊथ होता, तर ते ईस्ट वेस्ट करायचा होता फर्स्ट थिंग। अँड सेकंड थिंग, इथे डिस्टन्स कमी होता, तर आपण इथली जी वॉल होती ती वॉल एक्सटेंड केली, पूर्ण हा L शेप करून घेतला, फ्रीजची जागा तिकडे मूव्ह केली। ह्याच्यामध्ये आपण फुल बॉडी टाईलचा यूज केलाय। सेकंड थिंग, आपण ट्रॉलीज सगळ्या चेंज केल्या, कारण किचनही चेंज केलाय, तर ट्रॉलीला ऍक्रिलिक यूज केलंय आणि टेंडम्स यूज केलेत। हा, तर इथे कॉर्नर आला होता, तर तो कसा युटिलाइज करायचा, तर आपण तिथे मॅजिक कॉर्नर घेतलाय।
असा घेतल्यामुळे पूर्ण कॉर्नरचा यूज व्यवस्थित होतो. नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहोत सिंक. पण सिंक म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे सेमच असतात. आपण नवीन डिजिटल सिंक काय असतं ते बघणार आहोत. तर या तुम्हाला दाखवते. तर या सिंक मध्ये हा पाईप इकडे तिकडे एक्सटेंड करून आपल्याला वॉश करता येतं व्यवस्थित. त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स धुण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा ट्रे, अजून मीठ वगैरे धुण्यासाठी ते वेगळ्या प्रकारचे ट्रे दिलेत. त्याच्यानंतर ग्लास वॉशर एक दिलाय. त्यानंतर टेम्परेचर सुद्धा दिलंय जे की आपण स्टार्ट आणि आपण किती वेळ पाणी यूज करणार त्याचा डिस्प्ले सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर सेकंड थिंग हे आहे ॲक्वागार्डचं वॉटर. ॲक्वागार्ड वरती तर नाहीये तर अंडर सिंक ॲक्वागार्ड आपण ह्याच्यासाठी यूज केलेला आहे. इथे डिशवॉश लिक्विड सुद्धा ह्याच्यात ठेवता येतं. त्याच्यानंतर आपण इथे एक ओपन डिस्प्ले दिलाय ज्याच्यामध्ये आपण आईस्क्रीमच्या बाउल्स वगैरे ठेवल्यात, स्पायसेस ठेवलेत. त्यानंतर इथे पूर्ण स्टोरेज, इथे बॅक टिंटेड ग्लास यूज केलाय क्रॉकरीसाठीच. इकडे पूर्ण स्टोरेज, वरती पण पूर्ण स्टोरेज आणि पूर्ण सगळीकडे ॲक्रिलिक यूज केलंय. फायबरची चिमनी यूज केली जी की गेस्चरनी ऑपरेट होते, ऑन ऑफ होते. आपण फक्त हँड मूव्ह केला तर आपण इकडे क्रॉकरी युनिट जे त्यालाच इकडे कंटिन्यू केलंय. इथे कर्व देऊन इथे पण युटिलाइज केलाय हा पण एरिया आपण ज्याच्यामध्ये स्टोरेज केलंय. आणि विकर बास्केटने काय होतं की कॉक्रोचेस वगैरे होतात त्यामुळे आपण ड्रॉवरलाच इथे व्हेंटिलेशन होण्यासाठी स्टेनलेस स्टीलची जाळी दिली आहे फक्त 2 ह्याला. आणि वरती आपण टिंटेड ग्लास यूज करून स्टोरेज केलंय. तर चला आता आपण बेडरूम बघूयात. तर हा आहे आपला बेडरूमचा टीव्ही युनिट जो की आपण प्लेन अँड सेटल ठेवलाय. त्याच्या खाली 3 ड्रॉवर्स दिलेत. इकडे आपण हिडन स्टोरेज केलंय, वरती पण सेम. त्याच्यानंतर हा आपला स्टडी युनिट, टीव्ही युनिट प्लस कम स्टडी युनिट. इथे एक स्टडी टेबल दिलाय ज्याच्या इथे बुकसाठी स्टोरेज दिलंय. त्यानंतर इथे एक शेल्फ दिलाय ज्याच्यामध्ये आपण आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवू शकतो. इथे एक ड्रॉवर दिलाय. सेम कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण फुल हाईट कर्टन्स घेतलेले जे की आपण एसी इकडे न देता आपण फ्रंट साइडला दिलेला आहे. त्यामुळे सिलिंग हाईट पूर्ण कर्टन्स घेतलेले आहेत. इथे आम्ही एक ड्रेसिंग टेबल दिलेला आहे ज्याच्यामध्ये इनबिल्ट लाईट सुद्धा दिलेले आहेत वेगळ्या वेगळ्या विथ स्टोरेज आहे ते. त्याच्यानंतर खाली एक ड्रॉवर दिलेला आहे आणि इथे टूलसाठी थोडीशी स्पेस दिलेली आहे. त्याच्यानंतर बेड बॅग साठी आपण इथे पूर्ण पॅनलिंग केलेलं आहे. लॅमिनेट्स लावलेले आहेत, त्याच्यामध्ये गोल्डन पट्टी लावली आहे, मध्ये आर्टिफॅक्ट्स लावलेले आहेत जे की लाईटचं आहे. त्याच्यानंतर आपण या रूम मध्ये मोस्ट ऑफ ग्लासचा यूज केलाय त्यामुळे इथे ग्लास लावलेत बेड बॅगच्या दोन्ही बाजूला. जसं की तुम्ही बघितलं आपण बोललो की ग्लासचं हे दिले तर त्याच्या ह्याच्यानुसार आपण लक्झरी लुक येण्यासाठी वॉर्डरोबही ग्लासचाच दिलेला आहे. तर वॉर्डरोब मध्ये पूर्ण दोन्ही बाजूनी पूर्ण LED फिरवली आहे. त्याच्यानंतर ड्रॉवर्स दिलेत, ऍक्सेसरी बॉक्स दिलाय, हँगर साठी दिलाय. त्यानंतर पर्स वगैरे ठेवण्यासाठी ऑर्गनायझेशन दिलंय. वॉर्डरोबच्याच बाजूला आपल्या इथे आहे ड्राय क्लॉथ सेक्शन. त्याला आपण फुल हाईट मिरर पण दिलाय जेणेकरून की आपण साडी वगैरे जेव्हा विअर करतो तेव्हा आपल्याला स्वतःला बघायचं असतं आपण कशा दिसत आहोत. तर फुल हाईट मिरर असेल तर आपल्याला कळतं आपण छान दिसतो आहोत का. तर चला आता आपण सेकंड बेडरूम बघूयात. तर काय वाटतं कुठे असेल आपली सेकंड बेडरूम? जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून सांगा. समजलंय का? चला मी दाखवते. तर आपण इथे फर्स्टली डिस्प्ले युनिट दिलं आहे. ही रूम थोडी त्या रूम पेक्षा छोटी आहे त्यामुळे आपण इथे डायरेक्ट बॉक्स न देता इथे डिस्प्ले युनिट दिलाय आणि खाली स्टोरेज दिलंय. देन त्याच्यानंतर आपण इथे दिलाय ड्राय क्लॉथचा सेक्शन. आणि व्हेंटिलेशन साठी
होल्स दिलेत. त्याच्यानंतर आपण इथे पण आपल्याला लक्झरी थीम पाहिजे होती, तर मग आपण इथे सेम ग्लास देण्यापेक्षा आपण काय केलं, इथे बॅक पेंटेड ग्लास दिलेत, जेणे की पेस्टल थीमही आपली कंटिन्यू झाली आणि लक्झरी फीलही येतोय. तर हा आहे आपला जेंट्स सेक्शन, ज्याच्यामध्ये आपण ड्रॉवर्स दिलेत, ग्लासचे ड्रॉवर्स दिलेत, कारण आपण काय ठेवलंय हे लवकर लक्षात येतं किंवा काढायला इझी जातं. त्याच्यानंतर इथे हँगर्स दिलेत. नंतर हा आपला लेडीज सेक्शन, इथे ऍक्सेसरी ड्रॉवर दिलाय. तर इथे आपण हिडन ड्रेसिंग दिलाय. जसं की आपण तिकडच्या रूम मध्ये बघितलं की आपण एक फुल हाईट मिरर लावला होता, तसं आपण सेम या रूम मध्येही केलेलं आहे. इथे थोडंसं हिडन केलंय. इथे कॉस्मेटिक्स साठी सुद्धा जागा दिलेली आहे. ही या बेडरूमची टीव्ही युनिट वॉल, ही पण आपण प्लेन आणि सटलच ठेवली आहे. त्याच्यानंतर इथे एक मिरर दिलाय. देन हा आपला स्टडी टेबल, इथे पण स्टडीसाठी प्लॅटफॉर्म दिलाय. त्याच्यानंतर खाली एक ड्रॉवर दिलाय आणि वरती कर्व शेप मध्ये स्टोरेज, बुक स्टोरेज साठी दिलाय. तर या रूम मध्ये आपण एसी साठी पेलमेंट केलाय. पेलमेंटच्या खाली कर्टन साठी प्रोव्हिजन केली आणि त्याच्यामध्ये एलईडी लाईट दिलाय, तर तो फॉल वर पडताना छान दिसतोय. तर आता आपण बघणार आहोत ड्रेसिंग टेबल. विथ स्टोरेज, इथे एक साइड टेबल दिलाय बेडच्या बाजूला विथ 2 ड्रॉवर्स. त्याच्यानंतर बेड बॅग, आपण फुल बेड बॅग न घेता आपण इथे पण हाफच घेतलाय. बॅक साइडला पॅनलिंग केलंय आणि एक साइडला कर्व हे करून त्याच्यामध्ये वॉलपेपर लावलाय आणि इथे एक आर्टिफॅक्ट लावलाय लाईटचा. बेडच्या साइडने आपण एलईडी लाईट्स दिलेत, जेणेकरून लाईट पडल्यावर रूम अजून मोठी दिसते. आणि इकडच्या बाजूला आपल्याला साइड टेबल साठी जागा नव्हती, तर आपण फोल्डिंग साइड टेबल दिलाय, जो की आपल्याला युजेबल असेल तेव्हा आपण वरती करू शकतो, युजेबल नसेल तेव्हा आपण फोल्ड करून ठेवू शकतो. चला तर आता आपण बघूया आपली तिसरी बेडरूम. तर जसं की मी अगोदर सांगितलं होतं आपल्याला की हे आपला सोफा कम बेड आहे, तर मी तुम्हाला वॉल दाखवते त्याची. तर आता ही झाली आपली पार्टिशन वॉल. सो आपली तिसरी बेडरूम तयार झाली पलीकडच्या बाजूला. तर चला आता आपण जाऊया तिसऱ्या बेडरूम मध्ये. तर आता ही झाली आपली तिसरी बेडरूम तयार. आणि हे जे पार्टिशन आपण केलेलं आहे हे खूप कमी स्पेस मध्ये बसतं, पहिली गोष्ट. सेकंड थिंग, याला खाली ट्रॅक नाहीये, त्याच्यामुळे हे हिडन असतं, लक्षात येत नाही लवकर. तर हे आपले तिसरे बेडरूमचे पार्टिशन, ज्याला की खाली ट्रॅक नाहीये आणि हे कॉम्पॅक्ट होऊन खूप छोट्या जागेत बसतं. तर जर तुम्हाला या फ्लॅटचं इंटेरियर डिझायनिंग आवडलं असेल आणि तुम्हाला या अशा प्रकारचं डिझायनिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला या फ्लॅटचं इंटेरियर आवडलं असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या अशा प्रकारचं इंटेरियर करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून फ्री कन्सल्टेशन मिळवू शकता.